केलेली आहे. तुमच्या अडीअडचणी येतील ना, सांगा मला, साहेब इथे तर ग्राहक एवढे आहेत, एवढे 4 तुम्हाला पेट्रोलला लाऊन्स असेल, तुम्हाला माझं तर विचार आहे तुम्हाला इलेक्ट्रिकल बाईकच मी देणार. त्यासाठी लाखभर रुपयाचं लोन जे आहे ना, बिगर इंटरेस्टचं लोन द्यायचा पण माझा विचार. 36 हप्त्यामध्ये ते तुम्ही परत कराल. ज्याला 4 चाकी घ्यायचे ना त्याला 10 लाख रुपये लोन द्या. हे सगळं विचारायचं नाही, फक्त पाठीमागे उभं राहा. मी तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही चांगलं काम करा, चांगलं दाखवा. रिस्ट्रक्चरिंगची भीती बाळगू नका, अजिबात बाळगू नका. रिस्ट्रक्चरिंग म्हणजे खाजगीकरण नव्हे. परत एकदा सांगतो, जेव्हा 80,000 मेगावॅटचं नियोजन आपण करतो, एका कंपनी विकायला खाजगीकरण करायला थोडं करतो आपण. ग्रुप ऑफ मिनिस्टर्स म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असतील, महाराष्ट्राचे ऊर्जा सचिव आहेत, यांनी केंद्र स्तरावर सुद्धा सांगितलं की आमचं जे आजचं मॉडेल आहे हेच आम्हाला योग्य आहे आणि हेच आम्हाला चालवायचं. याचा काय अर्थ होतो? आणि ह्या सर्व संघटनांसमोर पण मागच्या आठवड्यात सांगण्यात आलं आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारचं खाजगीकरण करायचं नाही. आणि तरीसुद्धा आपण अशी जर काही वेगळी भूमिका घेत असू तर निश्चितच कॉमन जो आपला सभासद आहे त्याच्यामध्ये संभ्रम